करतोय. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग. मी सागर किसन कांबळे, सहाय्यक शिक्षक, विलेपार्ले पूर्व, मनपा माध्यमिक शाळा, दीक्षित रोड, मुंबई. आज आपण विषय इंग्रजीमधील घटक टेन्स याविषयी माहिती घेणार आहोत. टेन्स हा घटक एकूण 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. लेसन इज डिवायडेड इन 3 पार्ट्स. त्यातला पहिला पार्ट आहे टेन्सेस. त्याला आपण बेसिक म्हणूया. टेन्सेस यामध्ये जे टेन्स म्हणजेच काळाचे 12 प्रकार आहेत त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. आणि टेन्सेस 3 म्हणजे तिसरा भाग आहे तो आहे फॉर एक्झाम, म्हणजे परीक्षेमध्ये टेन्स या घटकावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील याबद्दल आपणाला माहिती घ्यायची आहे. असा टेन्स हा घटक एकूण 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. मागील वर्षी आपण हा घटक सविस्तर पाहिला होता. पुन्हा आज आपण या घटकाची उजळणी करत आहोत. त्यातील पहिला जो पार्ट आहे टेन्सेस बेसिक, म्हणजेच टेन्स हा घटक शिकत असताना आपणाला कोणत्या बेसिक म्हणजे पायाभूत गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे त्या गोष्टींचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. पहा, आज आपण काय शिकणार आहोत. एक, वाक्यातील घटक. म्हणजेच टेन्स या घटकाचा अभ्यास करत असताना वाक्यामध्ये कोणकोणते घटक असतात तर त्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म कसं ओळखावे. 2, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, म्हणजेच वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे. 3, फॉर्म्स ऑफ वर्ब, म्हणजेच क्रियापदाचे प्रकार. 4, ऑक्झिलरी वर्ब्स, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. 5, पर्सनल प्रोनाउन, म्हणजेच सर्वनामे. आणि 6, टू बी व टू हॅव यांचा वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून कसा वापर केला जातो. म्हणजेच आपणाला टेन्स हा घटक शिकत असताना बेसिकमध्ये हे 6 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. या 6 घटकांचा आपण सविस्तर जर अभ्यास केला तर आपणाला टेन्स हा घटक अतिशय सोपा जाणार आहे. यामधील पहिला घटक आपण बघतोय तो म्हणजे वाक्यातील घटक. पहा, इथे एक वाक्य दिलेलं आहे, आय ईट अ मँगो. यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, त्याला आपण मराठीत कर्ता असं म्हणतो. ईट हा वर्ब आहे, त्याला मराठीमध्ये क्रियापद असं म्हटलं जातं. आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे, त्याला मराठीमध्ये कर्म असं म्हटलं जातं. आता या वाक्यामध्ये एकूण 3 घटक दिलेले आहेत. पहिला आहे सब्जेक्ट, दुसरा आहे वर्ब आणि तिसरा आहे ऑब्जेक्ट. आता आपण बघितलं की वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म असे 3 घटक आहेत. त्यामध्ये मग कर्ता कसं ओळखावा, क्रियापद कसं ओळखायचं आणि कर्म कसं ओळखायचं. तर पहा, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. आता तो कसा ओळखायचा तर क्रिया करणारा कोण आहे हे दर्शवणारा जो शब्द असतो. पहा, क्रिया करणारा कोण आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट. क्रिया कोणती आहे हे दर्शवणारा शब्द
म्हणजे वर्ब म्हणजे वाक्यातील क्रिया, त्याला आपण कृती असेही म्हणतो. आणि वर्ब म्हणजे काय तर ॲक्शन वर्ड, म्हणजे असे शब्द की ज्या शब्दातून वाक्यातील कृती दर्शवली जाते. म्हणजेच क्रिया कोणती आहे हे दर्शवणारा शब्द त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. आणि तिसरा वाक्यातील घटक आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट, त्याला मराठीत कर्म असं म्हणतात. तर कर्म म्हणजे काय तर क्रिया कोणावरती होते हे दर्शवणारा जो शब्द आहे त्याला कर्म असे म्हणतात. पहा, आपण इथे एक उदाहरण पाहूया. राहुल इट्स अ मँगो, म्हणजेच राहुल आंबा खातो. या वाक्यामध्ये कर्ता काय, क्रियापद काय आणि कर्म काय पहा. तर या वाक्यामध्ये राहुल म्हणजेच क्रिया करणारा कोण आहे, क्रिया करणारा राहुल आहे, म्हणून या वाक्यातील कर्ता आहे राहुल. क्रिया कोणती आहे, इट्स म्हणजेच खाण्याची. इट्स ही क्रिया आहे म्हणून या वाक्यातील क्रियापद आहे इट्स. आणि क्रिया कोणावरती होते तर क्रिया अ मँगो ऑब्जेक्ट, क्रिया मँगोवरती होते, म्हणजे आंबा खाण्याची क्रिया इथं झालेली आहे, त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. आता आपण यातील दुसरा घटक बघतोय, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता, त्यानंतर क्रियापद आणि मग त्यानंतर कर्म, अशा प्रकारे इंग्रजीमध्ये वाक्याचं स्ट्रक्चर असतं. उदाहरण पहा, आय ईट अ मँगो हे उदाहरण आपण पाहिलं. यामध्ये आय हा कर्ता आहे, ईट हे क्रियापद आहे आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजीमध्ये वाक्याचा जो कर्ता आहे तो कसा असतो, यस प्लस व्ही प्लस ओ, म्हणजेच सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजेच या प्रकारे इंग्रजीचं स्ट्रक्चर असतं, विधान असतं, हे आपणाला लक्षात ठेवायचं आहे. यस, व्ही आणि ओ हे कधीही आपण विसरायचं नाही. त्यानंतर टेन्समधील बेसिक तिसरा घटक आहे फॉर्म्स ऑफ वर्ब, म्हणजेच क्रियापदांची रूपे. यामध्ये बघा, क्रियापदाचे इंग्रजीमध्ये एकूण 5 रूपं आहेत. त्याला वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3, वर्ब 4 आणि वर्ब 5 असं म्हणतात. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं चौथं रूप आणि क्रियापदाचं 5वं रूप. म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याला बेस फॉर्म म्हणतात. क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याला पास्ट टेन्स म्हणतात, म्हणजेच भूतकाळ म्हणतात. क्रियापदाचं तिसरं रूप त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. क्रियापदाचं चौथं रूप त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. आणि क्रियापदाचं 5वं रूप त्याला सफिक्स यस. सफिक्स म्हणजे काय, जसं आपण मराठीमध्ये प्रत्यय आणि उपसर्ग हा घटक शिकलेला आहात, तसंच इंग्रजीमध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर, त्याला मराठीमध्ये उपसर्ग असं म्हणतात. आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर त्याला सफिक्स असं म्हणतात. आपण एक तिथं क्रियापद घेतलं होतं इट. आता हेच क्रियापदाच्या 5 रूपांमध्ये कसं होईल तर इट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, मूळ क्रियापद आहे.
त्याचं पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ एट असा होतो. पास्ट पार्टिसिपल इटन असं होतं. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो, इटिंग. आणि क्रियापदाचं पाचवं रूप की त्याला यस प्रत्यय लागतो, ते आहे इट्स. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण इथं पाहूया. क्रियापदाचं मूळ रूप आहे रन. त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप होत आहे रॅन. त्यानंतर रनचं तिसरं रूप आहे रन. चौथं रूप आहे रनिंग आणि पाचवं रूप आहे रन्स. म्हणजे अशा प्रकारे आपण क्रियापदाची एकूण 5 रूपं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच आपणाला टेन्स हा घटक शिकत असताना सर्वात महत्त्वाचं क्रियापद या घटकाकडे लक्ष द्यायचं आहे. यामध्ये क्रियापदच महत्त्वाचं आहे. म्हणजे टेन्स या घटकामध्ये कशामध्ये बदल होतो, तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि कर्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. बदल हा फक्त क्रियापदामध्ये होत असतो. त्यामुळे आपण क्रियापदाची ही 5 रूपं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. क्रियापदांचे त्यांच्या रूपानुसार 3 प्रकार असतात. बघा आता रूपानुसार आपण बघतोय. क्रियापदाचे त्यांच्या रूपानुसार एकूण 3 प्रकार असतात. पहिला आहे रेग्युलर व्हर्ब, दुसरा आहे इररेग्युलर व्हर्ब्स आणि तिसरा आहे 3 फॉर्म्स सेम व्हर्ब्स. असे क्रियापदाचे रूपानुसार 3 प्रकार असतात. आता यामध्ये पहिलं रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, तर आपण क्रियापदाची 5 रूपं पाहिली. त्यामध्ये पहिलं आहे रेग्युलर व्हर्ब. रेग्युलर व्हर्ब म्हणजे इथे पहा वर्क हे एक क्रियापद आपण घेतलेलं आहे. त्याचं दुसरं रूप आहे वर्क्ड, ईडी प्रत्यय लागलेला आहे. तिसरं रूप आहे वर्क्ड, पुन्हा ईडी प्रत्यय लागलेला आहे. चौथं जे काही क्रियापद असेल त्याला आयएनजी प्रत्यय लागणार, वर्किंग. आणि पाचवं रूप आहे वर्क्स म्हणजे यस प्रत्यय लागणार. आता रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय की याच्यामध्ये दुसरं आणि तिसरं जे रूप आहे त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे अशी क्रियापदं किंवा अशा क्रियापदांची यादी की त्या क्रियापदाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, तर क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये ईडी प्रत्यय लागतो. जसं वर्क, वर्क्ड, वर्क्ड म्हणजे ते ईडी प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर क्रियापदाचा रूपानुसार दुसरा प्रकार आहे इररेग्युलर व्हर्ब्स. आता इररेग्युलर व्हर्ब म्हणजे काय पहा, इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. ईट, एट, इटन, ईटिंग, इट्स. आता इथं आपल्या लक्षात येईल की इथे ईट हे क्रियापद घेतले असताना त्याचं दुसरं रूप एट होतं आणि तिसरं रूप हे इटन होतं. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की इररेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रियापदामध्ये इथे पूर्णपणे बदल होतो. म्हणजेच अशा क्रियापदाची यादी की ज्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रियापदामध्ये बदल होतो त्या क्रियापदांना इररेग्युलर व्हर्ब्स असे म्हणतात. त्यानंतर तिसरा क्रियापदाचा रूपानुसार प्रकार आहे तो म्हणजे 3 फॉर्म्स सेम व्हर्ब्स.
म्हणजेच काय की तिन्ही क्रियापदाचं सेम रूप, म्हणजेच इथं कट हे उदाहरण घेतलेलं आहे. त्याचं पहिलं रूप कट येणार, दुसरं रूप कटच आणि तिसरं रूप ही कट हेच येणार. चौथं रूप मात्र काय आहे आपलं वर्ब प्लस आय एन जी, म्हणजे त्याला आय एन जी लागणार, त्याचं रूपांतर कटिंग. आणि वर्बचं पाचवं रूप आहे त्याला यस प्रत्यय लागणार कट्स. आता यामध्ये लक्षात ठेवा की इथे मात्र क्रियापदाच्या तिन्ही रूपामध्ये बदल झालेला नाही. पहिलं रूप कट, दुसरं रूप कट आणि तिसरं रूप देखील कट, म्हणजेच तिन्ही रूपं इथं सेम आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे. म्हणून तिसरा प्रकार लक्षात ठेवायचा, 3 फॉर्म सेम वर्ब्स, म्हणजे तिन्ही रूपं सेम असणार. त्यानंतर आपण पुढील घटकाकडे जातोय, तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स, त्यालाच मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदे असं म्हटलं जातं. मग आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यात काळ व्यक्त करण्यासाठी मुख्य क्रियापदाला सहाय्य करतात. बघा, म्हणजेच अशी क्रियापदे की जी वाक्यामध्ये मूळ क्रियापदाला सहाय्य करतात, मदत करतात. त्यासाठी आपण अजून एक शब्द वापरू शकतो, हेल्पिंग वर्ब्स. म्हणजेच वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला जे क्रियापद सहाय्य करतं, मदत करतं, त्याला ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे असे म्हटले जाते. उदाहरण पहा, आय ईट अ मँगो, आय एम ईट अ मँगो, आणि दगडू इज इटिंग अ मँगो. इथे आपण 3 वाक्य घेतलेले आहेत. पहिलं वाक्य आय ईट अ मँगो, यामध्ये आय हा कर्ता आहे, ईट हे क्रियापद आहे, अ मँगो हे कर्म आहे. म्हणजेच या दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नाही, फक्त ईट हे मुख्य क्रियापद इथे आहे. दुसरं वाक्य पहा, आय एम इटिंग अ मँगो, या वाक्यामध्ये यम हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि इटिंग हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजेच मुख्य क्रियापदाला इथे सहाय्य कोण करतं, यम हे सहाय्यकारी क्रियापद सहाय्य करतं. आणि दुसरं वाक्य दगडू इज इटिंग अ मँगो, या वाक्यात इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि इटिंग हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजेच यावरील दोन्ही वाक्यामध्ये यम आणि इज ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत. आता आपण पाहिलं की सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचे 3 प्रकार असतात. मग त्याचे प्रकार कोणते असतात, तर सहाय्यकारी क्रियापदाचे एकूण 3 प्रकार असतात. त्यामध्ये पहिलं टू बीची सहाय्यकारी क्रियापदे, दुसरे टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे आणि तिसरी टू डूची सहाय्यकारी क्रियापदे. यामध्ये प्रथम आपण सहाय्यकारी क्रियापद पाहूया, ते म्हणजे टू बी. आता एकूण टेन्सचे 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मग प्रेझेंट टेन्समध्ये टू बीची रूपं कोणती असतात, तर प्रेझेंट टेन्समध्ये यम, इज आणि आर ही टू बीची रूपं असतात. पास्ट टेन्समध्ये वॉज आणि वेअर ही टू बीची सहाय्यकारी क्रियापदं असतात. आणि फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विल ही टू बीची सहाय्यकारी क्रियापद असतात. त्याला टू बी फॉर्म्स असंही म्हटलं जातं. म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये वर्तमान काळात यम, इज, आर ही सहाय्यकारी क्रियापदं असतात.
भूतकाळात वॉज वेअर ही सहाय्यकारी क्रियापदं असतात आणि भविष्यकाळात शाल आणि विल ही सहाय्यकारी क्रियापदे असतात. यानंतर टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे. दुसरं सहाय्यकारी क्रियापदाचा प्रकार टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे. यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज ही दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि पास्ट टेन्समध्ये फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद आहे, ते म्हणजे हॅड. तर आपण इथे लक्षात ठेवायचं आहे, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज आणि पास्ट टेन्समध्ये हॅड. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाचा तिसरा प्रकार टू डूची सहाय्यकारी क्रियापदे. यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये दोन सहाय्यकारी क्रियापदं आहेत, डू आणि डज, आणि पास्ट टेन्समध्ये फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद आहे, ते म्हणजे डीड. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं आहे, टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे येतात, मग भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद येतं. त्यानंतर आपण पाचवा उपघटक बघतोय बेसिकमधील, तो आहे पर्सनल प्रनाउन. त्यालाच पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतात. म्हणजे टेन्स हा घटक आपणाला अतिशय चांगला समजण्यासाठी यातील पाचवा घटक ही आपणाला येणं महत्त्वाचं आहे, तो आहे पर्सनल प्रनाउन्स. त्यालाच मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनामे असे म्हटले जाते. मग आता सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्या शब्दाला सर्वनाम असे म्हटले जाते. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ते पहा. पिंटू इज क्लेवर बट ही इज नॉट हँडसम. पिंटू इज क्लेवर बट ही इज नॉट हँडसम. आता या वाक्यामध्ये पिंटू हे एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून ते काय झालं, नाम. आणि पिंटूबद्दल पुन्हा इथे ही हा शब्द वापरलेला आहे, त्या शब्दाला इथं सर्वनाम म्हटलेलं आहे. म्हणजेच ही हा शब्द इथे कोणासाठी वापरला, पिंटूसाठी. पिंटू हे काय आहे, नाम. म्हणजेच नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्या शब्दाला सर्वनाम असे म्हटले जाते. बघा, इंग्रजीमध्ये एकूण 8 पुरुषवाचक सर्वनामे आहेत. यामध्ये सिंग्युलर म्हणजेच एक वचन आणि प्लुरल म्हणजेच अनेक वचन. तर एक वचनमध्ये आय, यू, ही, शी आणि इट हे 5 एकवचनी पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. असे एकूण एकवचनी 5 पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आणि अनेक वचनमध्ये आयचं अनेक वचन होतं वी, यूचं अनेक वचन होतं यू आणि ही, शी, इट याचं अनेक वचन होतं दे. म्हणजेच अनेक वचनमध्ये वी, यू आणि दे हे 3 पुरुषवाचक सर्वनामे आहेत. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही आणि दे म्हणजे ते. म्हणजेच आपण इथे पाहिलं की एक वचनमध्ये एकूण 5 पुरुषवाचक सर्वनामे आहेत, आय, यू, ही, शी, इट. आणि अनेक वचनीमध्ये एकूण 3 पुरुषवाचक सर्वनामे आहेत,
वी, यू आणि दे. आता या 8 एकूण पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण पाहिलं की एकवचनीमध्ये पण यू आहे आणि अनेकवचनीमध्ये पण यू आहे. मग आता एकवचनी यू आणि अनेकवचनी यू कसं ओळखायचं, कसे ओळखावे, तर पहा, यू एकवचनी की अनेकवचनी. खाली 2 उदाहरणं दिलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे यू आर अ क्लेवर बॉय. यामध्ये सर्वनाम आहे यू आणि एकवचनी नाम आहे बॉय. दुसरं वाक्य आहे यू आर क्लेवर बॉयज. यू आर क्लेवर बॉयज. तर यामध्ये करता यू अनेकवचनी आहे आणि बॉयज हे अनेकवचनी नाम आहे. मग आता या 2 उदाहरणावरून आपल्याला काय कळतं, तर लक्षात ठेवा, जर दिलेल्या वाक्यातील नाम जर एकवचन असेल तर यू हा करता एकवचन असतो आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये नाम अनेकवचन असेल तर त्या वाक्याचा करता यू हा अनेकवचनी असतो. म्हणजेच आपण इथं नामावरून आपण ठरवायचं आहे की दिलेला करता म्हणजेच यू हा एकवचन आहे की अनेकवचन आहे. इथे आपण पाहिलं एकवचनी नाम बॉय आहे म्हणून त्याचा करता यू हा एकवचनीच होणार आहे. दुसऱ्या वाक्यात आपण बॉईज हे नाम पाहिलं तर या वाक्यामध्ये बॉईज हे नाम अनेकवचन आहे. याचा अर्थ असा आहे की त्याचा कर्ता देखील अनेकवचनी असणार आहे. अशा प्रकारे यू एकवचन आहे की अनेकवचन आहे हे वाक्यामध्ये दिलेल्या नामावरून ओळखायचं आहे. जर दिलेल्या वाक्यातील नाम हे एकवचन असेल तर यू हा एकवचन असणार आणि दिलेल्या वाक्यातील नाम हे अनेकवचन असेल तर यू हा अनेकवचन असणार आहे. त्यानंतर आपण जी टू बीची रूपं पाहिली एम इज आर, त्या टू बीच्या रूपांना पुरुषवाचक सर्वनामांबरोबर कसं वापरलं जातं किंवा कसं लिहिलं जातं ते आपण पाहणार आहोत. टू बीची रूपं आपण पाहिली. वर्तमान काळामध्ये एम इज आर, ही एम इज आर टू बीची रूपं पुरुषवाचक सर्वनामामध्ये अशा प्रकारे लिहितात. तर सिंग्युलरमध्ये आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज आणि अनेक वचनमध्ये वी आर, यू आर आणि दे आर. पण वाचत असताना आपण कसं वाचायचं, सिंग्युलर आय एम, त्यानंतर प्लुरल वी आर, सिंग्युलर यू आर, प्लुरल यू आर, सिंग्युलर ही, शी, इट, इज आणि प्लुरल दे आर. म्हणजेच आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर या पद्धतीने टू बीची वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर टू बी पास्ट टेन्स. भूतकाळामध्ये टू बीची रूपं आपण बघितली वॉज आणि वेअर. तर वॉज आणि वेअर ही सहाय्यकारी क्रियापदे पुरुषवाचक सर्वनामाबरोबर कशी लिहिले जातात, तर आय वॉज, वी वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज आणि दे वेअर. अशा प्रकारे टू बीची भूतकाळी रूपं आपणाला या सर्वनामांबरोबर लिहावे लागतात आणि अशा प्रकारे हा चार्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. टू बी फ्युचर टेन्स. भविष्यकाळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापदं आहेत, तर शाल आणि विल ही सहाय्यकारी क्रियापदं आहेत. तर ती पुरुषवाचक सर्वनामामध्ये कशा प्रकारे लिहिले जातात, तर करता आय आणि वी असेल तर शाल हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं आणि बाकी सर्व कर्त्यांना विल हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं. जसे आय शाल, वी शाल,
यू विल, ही विल, शी विल, इट विल आणि दे विल या पद्धतीने टू बीची भविष्यकाळी रूपं लिहायची असतात. आता आपण ही, शी आणि इट ही सर्वनामं पाहिली. तर ही म्हणजे कोण? तर यामध्ये मुले किंवा पुरुषांची नावे येतात. उदाहरण पुढे दिले बघा, राहुल, सलमान, रमेश. म्हणजे ही हे सर्वनाम आहे ते कशासाठी वापरलं जातं? मुलांची नावे. शी हे सर्वनाम मुली आणि महिलांची नावे यासाठी वापरले जाते. आणि इट हे सर्वनाम कशासाठी वापरलं जातं? तर प्राणी किंवा निर्जीव वस्तूंची नावे. प्राणी किंवा निर्जीव वस्तूंची नावे यामध्ये सन, टायगर, डॉग, स्टोन एक्सेट्रा ही जी प्राणी किंवा निर्जीव वस्तूंची नावे आहेत त्याच्याऐवजी इट हे सर्वनाम वापरलं जातं. त्यानंतर पाहूया आपण टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे. आपण पाहिली प्रेझेंट टेन्स, हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि पास्ट टेन्समध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता टू हॅव ची रूपं प्रेझेंट टेन्स म्हणजे खालील प्रकारे वापरली जातात. सिंग्युलर, प्लुरल, एकवचन, अनेकवचन. यामध्ये हॅव ची रूपं पहा कशी वापरली जातात. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि दे हॅव अशा प्रकारे टू हॅवची रूपं वापरली जातात. त्यानंतर टू हॅवची भूतकाळी रूपं. यामध्ये आपण पाहिलं की टू हॅवचं एकच भूतकाळी रूप आहे ते म्हणजे हॅड. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं सर्वनाम असू दे सर्वच्या सर्व सर्वनामांना टू हॅवमध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. जसे आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड आणि दे हॅड. लक्षात ठेवा टू हॅवमध्ये टू हॅवचं भूतकाळी रूप फक्त हॅड हे आहे. त्यानंतर टू डू ची रूपं आपण पाहिली. डू, डज आणि डीड. यामध्ये वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही टू डूची रूपं आहेत. ती सर्वनामांबरोबर कशी वापरली जातात तर पहा, आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज आणि दे डू. यानंतर टू डूचं पास्ट टेन्स. यामध्ये डीड हे एकच सहाय्यकारी क्रियापद आहे तर ते पुरुषवाचक सर्वनामांबरोबर कशा प्रकारे वापरलं जातं पहा. आय डीड, वी डीड, यू डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड आणि दे डीड. आता आपण पाहिले की जी पुरुषवाचक सर्वनामं आहेत ती टू बी, टू हॅव आणि टू डू या रूपाप्रमाणे कशी वापरली जातात याचे तक्ते आपण पाहिले. त्यानंतर पुढचा यातला उपघटक आहे पर्सन्स. पर्सन्स 3 प्रकार आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष आणि थर्ड पर्सन म्हणजेच तृतीय पुरुष. बघा
पर्सन फर्स्ट सेकंड थर्ड. सिंग्युलरमध्ये 5 सर्वनामं येतात, आय, यू, ही, शी, इट. आणि प्लुरलमध्ये वी, यू, दे ही 3 सर्वनाम येतात, हे आपण पाहिलं. आता फर्स्ट पर्सनमध्ये सिंग्युलर आहे आय आणि प्लुरल आहे वी. सर्वांनी लक्षात ठेवायचं, फर्स्ट पर्सनमध्ये सिंग्युलर आय आणि प्लुरल वी. सेकंड पर्सनमध्ये सिंग्युलर यू आणि प्लुरल यू. आणि थर्ड पर्सनमध्ये सिंग्युलर ही, शी, इट आणि प्लुरल दे. या पद्धतीने फर्स्ट पर्सन आय आणि वी, सेकंड पर्सन यू, यू आणि थर्ड पर्सन ही, शी, इट, दे हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता फर्स्ट पर्सन म्हणजे काय? तर फर्स्ट पर्सनमध्ये आपण पाहिलं आय आणि वी. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारे. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारे. सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारे किंवा समोर असणारे. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलले जाते किंवा समोर नसणारे. अशा प्रकारे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आपण लक्षात ठेवायचं आहे. हेच एकत्रित आपण ह्या चित्रावरून अभ्यासूया. बघा, फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारे. या चित्रामध्ये एक व्यक्ती बोलत आहे, म्हणजे बोलणारा व्यक्ती फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सनमध्ये एक वचन आय आणि अनेक वचन वी हे सर्वनाम आहे. सेकंड पर्सन म्हणजे फक्त ऐकणारे. मग ऐकणारे कोण असतात? यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आणि थर्ड पर्सन म्हणजे बोलताना समोर नसणारे, म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय जे आपल्या समोर नाहीत, म्हणून त्याला थर्ड पर्सन असं म्हटलेलं आहे. थर्ड पर्सनमध्ये एक वचन ही, शी, इट लक्षात ठेवायचं आणि अनेक वचन दे हे लक्षात ठेवायचं. यातील शेवटचा उपघटक आहे टू बी आणि टू हॅव यांचा मुख्य क्रियापद म्हणजेच मेन व्हर्ब म्हणून वाक्यात वापर केला जातो. जे आपण टू बी आणि टू हॅवची रूपं पाहिली ती काय करतात? क्रियापदाला सहाय्य करतात, म्हणून त्यांना सहाय्यकारी क्रियापद म्हटलेलं आहे. पण टू बी आणि टू हॅवचा मुख्य क्रियापद म्हणून देखील वाक्यात वापर केला जातो. तो कसा केला जातो पहा. टू बी मुख्य क्रियापद, मेन वर्ब म्हणून वापर. आपण बघितलं एकूण 3 काळ आहेत मुख्य: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. इथे एक वाक्य दिलेलं आहे बघा प्रेझेंट टेन्समध्ये, ही इज अ डॉक्टर, ही वॉज अ डॉक्टर. आणि फ्युचर टेन्समध्ये ही विल बी अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर म्हणजे काय? तो डॉक्टर आहे, काळ चालू आहे म्हणून त्याला प्रेझेंट टेन्स म्हटलं. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता, काळ संपलेला आहे म्हणून पास्ट टेन्स. आणि ही विल बी अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर होईल, म्हणजे भविष्यामध्ये तो डॉक्टर होईल, म्हणून इथं फ्युचर टेन्स. तर याच्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये इज हे टू बीचं रूप आहे, पास्ट टेन्समध्ये वॉज आहे आणि फ्युचरमध्ये विल बी आहे. तर ही तिन्ही रूपं इथं मुख्य क्रियापद म्हणून वापरलेले आहेत. त्या इज, वॉज आणि विल बी याबरोबर कोणतेही दुसरं मुख्य क्रियापद आलं नाही. तर या दिलेल्या वाक्यामध्ये इज, वॉज, विल बी या टू बीच्या रूपांना मुख्य क्रियापद म्हणून इथं वापर केलेला आहे. त्यानंतर पहा, टू हॅव यांचा मुख्य क्रियापद म्हणजेच मेन व्हर्ब म्हणून वापर. यामध्ये एक वाक्य आपण दिले इथं. प्रेझेंट टेन्समध्ये ही हॅज अ कार, पास्ट टेन्समध्ये ही हॅड अ कार आणि फ्युचर टेन्समध्ये ही विल हॅव अ कार. त्याच्याकडे कार आहे, ही हॅज अ कार. हॅजचा अर्थ येतो होतो असणं, आपल्या जवळ असणं. हॅजचं भूतकाळ आहे हॅड आणि भविष्यकाळ आहे विल हॅव. तर ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे. ही हॅड अ कार त्याच्याकडे कार होती.
ही विल हॅव अ कार, त्याच्याकडे कार असेल. आता या तिन्ही वाक्यात जर आपण बघितलं तर हॅज, हॅड आणि विल हॅव ही तिन्ही टू हॅवची रूपं इथे मुख्य क्रियापद म्हणून याचा वापर केलेला आहे. त्या क्रियापदांबरोबर दुसरं कोणतंही क्रियापद आलं नाही, म्हणजेच टू हॅवचा मुख्य क्रियापद म्हणून देखील वाक्यात वापर केला जातो. अशा प्रकारे आज आपण काय काय शिकलो तर टेन्सेस बेसिकमध्ये टेन्स हा घटक शिकत असताना आपणाला कोणकोणत्या पायाभूत गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे त्या गोष्टींचा अभ्यास आज आपण येथे केला. त्यामध्ये पहिलं होतं वाक्यातील घटक, म्हणजेच इंग्रजीमध्ये वाक्यामध्ये कोणकोणते घटक येतात यांचा आपण सविस्तर अभ्यास केला. दुसरं आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, म्हणजेच इंग्रजीमध्ये वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते सूत्र आपण पाहिलं. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, यस प्लस व्ही प्लस ओ अशी वाक्याची रचना असते, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फॉर्म्स ऑफ वर्बमध्ये आपण पाहिलं क्रियापदाची रूपं. त्यामध्ये क्रियापदाची 5 रूपं V1, V2, V3, V4 आणि V5 आणि रूपावरून क्रियापदाची 3 रूपं रेग्युलर वर्ब, इररेग्युलर वर्ब अँड 3 सेम फॉर्म अशी आपण क्रियापदाची रूपं बघितली. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये आपण पाहिलं टू डूची रूपं, टू हॅवची रूपं आणि टू बीची रूपं अशी सहाय्यकारी क्रियापदं आपण पाहिली. त्यानंतर 5वा उपघटक पाहिला पर्सनल प्रोनाउन. यामध्ये जे आपण सहाय्यकारी क्रियापदं पाहिली टू बी, टू डू आणि टू डूची, ही सहाय्यकारी क्रियापदं पर्सनल प्रोनाउनमध्येच म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामामध्ये काळाप्रमाणे कशी वापरली जातात ते आपण पाहिलं. त्यानंतर 6वा आपण उपघटक पाहिला टू बी अँड टू हॅव यांचा मुख्य क्रियापद म्हणून कशा प्रकारे वाक्यात वापर केला जातो. म्हणजेच आपल्याला आता समजलं असेल की एकंदरीत टेन्स हा घटक अभ्यास करत असताना आपणाला या 6 उपघटकांची माहिती चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. इथेपर्यंत मी तुम्हाला टेन्समधील बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील ते विचारू शकता सरांना.